नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी आलेली सर्वात मोठी आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत। खरीप आणि रब्बी 2024चा पीक विमा अखेर सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कोणते जिल्हे पात्र आहेत, किती रक्कम मिळणार आहे आणि तपास कसा करायचा, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रक्कम आणि वाटप। या टप्प्यात जवळपास 400 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात आधीच 3800 कोटी रुपयांचं वाटप झालं होतं। आता दुसऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1028 कोटी रुपये मंजूर केले आहे। त्यातूनच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पात्र जिल्हे आणि शेतकरी। यावेळेस राज्यातील 5 जिल्ह्यांतील शेतकरी पात्र ठरणार आहेत। यामध्ये खरीप आणि रब्बी 2024 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यावर आधारित भरपाई मिळणार आहे। प्रति हेक्टर रक्कम। शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अंदाजे 8200 रुपये ते 8500 रुपये इतकी रक्कम जमा होऊ शकते। केंद्रीय कार्यक्रम। राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात हा विमा वितरण कार्यक्रम होणार आहे। यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत। तुम्हाला तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही हे तपासण्यासाठी मेफबी प्रधानमंत्री फसल बीमा योजना वेबसाईटवर लॉग इन करा किंवा व्हॉट्सॲप चॅटबॉट पीएफ शॉर्टबॉट सर्व्हिसचा वापर करूनही स्टेटस पाहू शकता। तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणं आवश्यक आहे। खात्याची पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पैसे थेट द्वारे खात्यात जमा होणार आहेत। मित्रहो, ही खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। सोमवारपासून तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तुमच्या जिल्ह्यात भरपाई जमा झाली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।